नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पालकापासून चटपटीत रेसिपी बनवूया, जे की तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकतात। त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात। तर सर्वप्रथम आपल्याला मस्त कोवळा पालक घ्यायचा आहे आणि पालक आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट केलेला पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। त्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, त्याचबरोबर 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे घ्यायचे आहेत। हे सर्व आपल्याला मस्त बारीक करून घ्यायचं आहे। याची प्युरी बनवायची आहे। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे किंवा तुम्ही वाटीच्या मापाने 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। तसेच आपल्याला यामध्ये 2 चमचे किंवा 1 वाटी कळण्याचं पीठ घालायचं आहे। कळण्याचं पीठ म्हणजे ज्वारी आणि उडीद एकत्र दळून आणले जातात, त्याला कळण्याचं पीठ असं म्हणतात। तुम्ही या ठिकाणी बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी हळद घालूया आणि थोडासा हिंग घालूया। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालायचं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली प्युरी सुद्धा घालून घेऊया आणि हे आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पाणी आपल्याला खूप जास्त एकदाच न घालता थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात मी याचा घट्ट गोळा भिजवून घेतलेला आहे। भिजवून घेतलेला गोळा आपल्याला 15 मिनिटांसाठी असाच झाकून ठेवायचा आहे आणि 15 मिनिटांनंतर आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे। तर त्यातील एक छोटा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे थोडासा लाटून त्यावर तेल घालून आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची। तेल आपल्याला हाताने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मधून अशा प्रकारे प्रेस करायचे आणि यावर आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे। पीठ घातल्यामुळे हा पराठा अगदी मस्त फुगतो। त्यानंतर आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर आपल्याला अगदी मस्त एकसारखा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठ्याच्या कडा एकसारख्या करण्यासाठी त्याला अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि अगदी मस्त एकसारखा पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात पराठा मस्त एकसारखा लाटून झालेला आहे। आपण नेहमी गव्हाच्या पिठामध्ये जे पराठे बनवतो त्यापेक्षा हे कळण्याचं पीठ घालून केलेले पराठे चवीला अगदी छान लागतात। तर पराठा पूर्ण लाटून झालेला आहे। आता आपण तव्यावर त्याला शेकून घेऊया। त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला होता। तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यावर पराठा घालून घ्यायचा आहे आणि दोनही बाजूने मस्त पराठा खमंग शेकायचा आहे। तुम्ही बघू शकतात पराठा किती छान फुलतोय। पराठा अर्धवट शेकून झाल्यानंतर आपल्याला यावर तेल घालायचे। दोनही बाजूंनी आपल्याला यावर तेल घालून मस्त पराठा शेकून घ्यायचा आहे। पालक आणि मिश्र पिठांचा वापर केल्यामुळे हा पराठा अगदी मस्त हेल्दी बनतो। तुम्ही हा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात। मुलं अगदी आवडीने खातील असा हा पराठा तयार होतो। तर पराठा पूर्ण शेकून झालेला आहे। आता यासोबत आपण चटणी बनवूया। तर इथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या घालूया। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालून आपण हे अगदी बारीक वाटून घेऊया। तर इथे मी आता चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपण याला तडका देऊया। त्यासाठी एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये 1 चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे। तसेच 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालूया। कढीपत्ता मस्त परतून घेऊया आणि इथे आपला तडका बनवून तयार आहे। तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं असेल तर लाल मिरची सुद्धा वापरू शकतात। तडका आपल्याला चटणीवर टाकून घ्यायचा आहे आणि हा तडका आपल्याला चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर पराठ्यांसाठीची जी लागणारी चटणी आहे ती बनवून तयार आहे आणि पराठे सुद्धा आपले तयार झालेले आहेत। अगदी छान मऊ पराठे झालेले आहेत। तुम्ही बघू शकतात अगदी मस्त पराठे तयार होतात। त्याचबरोबर हे चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर मग आजची ही पालकाच्या पराठ्यांची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।